मटकीचे नाव जरी घेतलं तरी लोक नाक मुरडतात. पण महालक्ष्मी किचन मध्ये 3 दिवस 3 भन्नाट रेसिपी घेऊन आले आहे आणि शेवटी म्हणाल मटकीत एवढी चव होतीच कधी. 1 वाटी बेसन मध्ये कधी मोड आलेली मटकी घालून पाहिलंय का? नाही ना? तर अशी कोणतीही रेसिपी आहे नक्की पहा. त्याचबरोबर मोड आलेल्या मटकीपासून मस्त असं गावरान पद्धतीने झणझणीत असं कालवण केलेलं आहे. म्हणजेच रस्सा भाजी व कोणतंही वाटण झंझट न करता अगदी चमचमीत आणि झणझणीत. आणि मुलांचा टिफिन किंवा सकाळच्या घाई गडबडीत ऑफिसच्या टिफिनसाठी बनवण्यासाठी मटकीची उसळ किंवा मटकीची सुकी भाजी अगदी वाफेवर कोणतंही वाटण घाटण न करता मस्त अशी कांदा टोमॅटो मध्ये सुटलं ना तोंडाला पाणी. त्याचबरोबर गरमागरम अशी तांदळाची भाकरी. तर मंडळी या 2 रेसिपीची लिंक मी कॅप्शन मध्ये दिली आहे. तिसरी म्हणजे झणझणीत चमचमीत कोल्हापुरी पद्धतीने केलेली मटकीची भाजीची रेसिपी मी संध्याकाळी शेअर करणारच आहे. तीही नक्की पहा बरं का. तर मंडळी अजूनही महालक्ष्मी किचनला कोणी भेट दिली नसेल तर नक्की एकदा द्या. मस्त असं कोल्हापुरी पद्धतीचं घरगुती जेवण पाहायला विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा, रेसिपी तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. अशा छान छान मस्त आणि भरपूर रेसिपी आहेत, नक्की पहा.